नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मंगेश पाटेकर फार्म या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, काय झालं की शेतकऱ्यांची सगळ्यांची आता पेरणी झालेली आहे. पण काय झालं, तूर पेरते वेळेस 10% शेतकऱ्यांनी जे आहे ते टायमाच्या अभावी म्हणा किंवा अनेक कारणानं बीज प्रक्रिया केली नाही. बीज प्रक्रिया केली नाही तर त्याची तूर उधळत आहे. तर तूर उधळण्याचं प्रमाण सकाळपासून 5-10 फोन आले की उधळण्याचं प्रमाण खूपच आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यांनी बीज प्रक्रिया केली त्यांची तूर कमी उधळत आहे, त्यांच्यासाठी वेगळं ट्रीटमेंट, आणि ज्यांनी बीज प्रक्रिया केली नाही तुरीसाठी त्यांच्यासाठी आपल्याला केमिकल ट्रीटमेंट घ्यावं लागेल. केमिकल ट्रीटमेंटमध्ये काय घ्यायचं आहे, आपली तूर जर 20% जास्त उधळत असेल, 10% प्लस, तर आपल्याला रेडोमिल गोल्ड घ्यायचा आहे 50 ग्रॅम एका 20 लिटरच्या पंपासाठी. प्रमाण सांगतो, एक रेडोमिल गोल्ड 50 ग्रॅम, 19 आपल्याला 50 ते 60 ग्रॅम, आणि स्टिकर त्यातनी घ्यायचं आहे. स्टिकर घ्यायचं आहे कोणचं की सिलिकॉन बेस 15 ml, आणि आपल्या जर क्लोरो असन तर 20 ml क्लोरो घ्यायचा आहे. आणि तुरीच्या एक बिलकुल लगत पंपाचं नोझल काढून तुरीच्या लगत आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे. आणि ड्रिंचिंग करते वेळीच तुरीची फक्त एक बाजू निवडायची आहे. म्हणजे इकडली बाजू घेतली तर ती तिकडली बाजू घ्यायची आहे, इकडली बाजू निवडली तिकडली एकच बाजू निवडायची, कारण की दुसऱ्या वेळेस आपल्याला ट्रायकोडर्मा तुरीला पाहिजे, दुसऱ्या वेळेस आपण ट्रायकोडर्माची ड्रिंचिंग करू. आणि आता ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली आणि 5% तुरीची झाडं उधळत आहे त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला बुस्टरचा DX फॉर्म मधला त्याला करायचा आहे मल्टिप्लाय. म्हणजे आदल्या दिवशी ड्रामात टाकून द्यायचा अर्धा किलो ट्रायकोडर्मा एका एकरासाठी आहे. ट्रायकोडर्मा अर्धा किलो, आणि त्यातनी घ्यायचा आहे गुळ 1 किलो, ताक घ्यायचं आहे 1 लिटर. आपण हे प्रमाण वाढवू शकता, 2 किलो गुळ घेतलं आणि 2 लिटर ताक घेतलं तरी एकदम बेस्ट. आणि नंतर मग घ्यायचं आपल्याला गवऱ्या घ्यायच्या 6 ते 8 गवऱ्या घ्यायच्या आहे. धोत्राच्या किंवा साडीच्या फडक्यात पहिल्यांदा बांधायच्या, नंतर बांधायच्या, फिट्ट बांधायच्या आणि ड्रामात सोडून द्यायचं. साधारणतः हे 48 ते 72 घंटे ठेवायचं आहे. आणि एकदम तुरीच्या लगत हे ड्रिंचिंग एक साईड, ते पण एक साईड करायची आहे. दुसरी साईड आपल्याला जरा केमिकल करावी लागली भविष्यात, जर आपल्याला जास्त पाऊस आला आणि अजून जर उधळण्याचं प्रमाण जर वाढलं तर आपल्याला दुसरी साईड ही केमिकलची करायची आहे. आपण जर एक इकून केली आणि एक तिकून केली, त्याच्यावर जर केमिकलची आपल्याला करावी लागली ना इलाजानं, तर जे ट्रायकोडर्माचे जे जीवाणू आहे, जे बॅक्टेरिया आहे, ते आपल्याला केमिकलनं पुरे खतम होऊन जाईल. पण जर आपण त्या दिशेने केली नाही, विरुद्ध दुसऱ्या दिशेने जर केली एकाच साईडनं, तर काय होईल की ट्रायकोडर्माचे जीवाणू हे मल्टिप्लाय जसं पाऊस येत असतं तसं मल्टिप्लाय होत जाईल. आणि या ट्रायकोडर्माची ड्रिंचिंग करताना आपल्याला जर स्टिकर घेता येईल सिलिकॉन बेस, तर स्टिकर घ्या. स्टिकरमुळे खूप काही फायदा होते. नाहीतर तुम्ही एक काम करा, एका पंपात किंवा 2 पंपात तुम्ही टाकून पहा, नंतर तुम्हाला फरक माहीत पडेल. कारण की जसं आपण झाडावर जर स्प्रे करताना फवारा मारतो, त्याचप्रमाणे ते जमिनीतनी मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि जमिनीतनी सारख्या प्रमाणात फैलते. आपली दांडी जर इकडे तिकडे झाली ड्रिंचिंग करताना, तरी ते मुळापर्यंत पोहोचवते. जसं पाणी आलं तसं ते पसराव होऊन जाते. म्हणजे सगळ्या इकडे जर पसराव झाला बेडच्या आजूबाजूने, तर काय होते का फंगल इन्फेक्शन होणार नाही. आणि आता दुसरी गोष्ट, फवारणी कोणची घ्यायची. आता तुम्हाला असं जाणवते का बा, काही शेतकऱ्यांचं असं आहे की योग्यशीर त्यांनी बीज प्रक्रिया केलेली आहे तुरीची, आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर ते हे पहा, हे आपलं झाड आहे साधारणतः 2 जूनला आपण लागवड केली आणि सारखं आहे, सगळं क्षेत्र सारखं आहे. आता याची छटाईचा व्हिडिओ मी लगेच तुम्हाला उद्या टाकतो, छटाई कशी करायची, काय करायची. तर मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांचं असं आहे की झाड उधळण्याचं प्रमाण 1-2% म्हणजे न उधळण्यासारखं आहे. मग त्यांचं असं म्हणणं आलं की फवारणी कोणची घ्यायची. तर फवारणीतनी घ्यायचं आपल्याला साप घ्यायचा आहे 50 ते 60 ग्रॅम. आणि जर हाईट जर आपली झाली असेल, म्हणजे साधारणतः 20-25 दिवसाची तूर जर झाली असेल ना, हाईट मीडियम आपली 1 हितभराच्या वर, आता हे झाड पाहू शकता 1 हितभराच्या वर झालेली आहे. झाडाची हाईट जी आहे 1 हितभराच्या वर सगळ्याची झालेली आहे. याला 19 ची गरज नाही. तर हाईट जर 1 हितीच्या खाली असेल तर 19 घ्या, नसल खाली तर आपल्याला सरळ 1261 50 ग्रॅम आणि साप 50 ग्रॅम. त्याच्यानंतर आपल्याला गॅस पॉयझन घ्यायचं आहे आपल्याला 25 ml. कारण की झाडाची हाईट ही झाड सध्या लहान असल्यामुळे जास्त डोस घेणं बरोबर नाही. की तुम्ही गॅस पॉयझन घेताना प्लेने गॅस पॉयझन घेतलंच चालते, किंवा तुम्ही 2 कंटेनमध्ये जर गॅस पॉयझन घेतलं, अल्फा सायपरमेथ्रिन सारखे अजून कंटेन आहेत, ते घेतले तरी चालते, काही फरक नाही. आणि तुम्हाला लॉंग टाइम रिझल्ट पाहिजे असेल
तर इमॅमॅक्टिन शेवड्या घेऊ शकता. MIDC ते तुम्हाला स्वस्तात भेटू शकते किंवा कृषी केंद्रात ते तुम्हाला भेटू शकते. तर या पद्धतीचं नियोजन करायचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं ड्रिंचिंग करता येत नाही किंवा ड्रिंचिंगला माणसं भेटत नाही आणि जे तुरीची मर रोग आहे, ते मर रोग साधारणतः 10%, समजा 10% आहे, 5 ते 10% आणि आम्हाला फवारणीतून कंट्रोल करायचा आहे. फवारणीतून कंट्रोल कसं करता येईल? आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हाय डोस आतापासून दिला तर याच्यापेक्षा कंटेन वर वापरात जाईल, असं काही नाही मित्रांनो. सगळ्यात जास्त मेन जे आहे ते हवामानाच्या बदलावर आपण कंटेन झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि रोगाच्या अवस्थेनुसार घेतलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांचं नाही आहे ड्रिंचिंग करायचे का बाबा, फवारणीच करायची. फवारणी करते वेळेस आपल्याला काय घ्यायचं आहे? रेडोमिल गोल्ड हे घ्यायचं आहे. एका पंपासाठी 50 ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्यातनी टाकायचं आहे ह्युमिक टाकायचं आहे आणि त्यातनी क्लोरो आणि इमॅमॅक्टिन हे 10 ग्रॅम इमॅमॅक्टिन टाकायचं आहे. आणि हा स्प्रे घेऊन घ्यायचा आहे. स्प्रे एकदम दाट झाला पाहिजे, म्हणजे जर झाडावर पडला असं फक्त फवारणीसारखा नाही, असं झाडाहून धारा अशा खाली बुडापर्यंत गेल्या पाहिजे, म्हणजे झाडही ओलं झालं पाहिजे आणि बुडातही गेलं पाहिजे. या पद्धतीचं आरामशीर आपल्याला फवारणी घ्यायची आहे. आणि फवारणी घेताना जर फवारणीतनी फक्त काय करायचंय की आपण सिलिकॉन बेस जे स्टिकर घेतो ते स्टिकर साधारणतः 5 ml पेक्षा जास्त घेऊ नका, कारण की कसं आहे की आपल्याला दाट फवारणी करायची आहे, झाडावर करायची आहे, तर बुडापर्यंत जाते. आणि स्टिकर घेताना मला जो रिझल्ट आला तो अस्पा या कंपनीचा चांगला रिझल्ट आला. जर भेटत असेल तर अस्पा घ्या किंवा मग तुम्ही आता आमच्या MIDC एकदम स्वस्त्यातनी त्याचाही चांगला रिझल्ट आहे. मी तर त्यावेळेस नाही भेटलं मला अस्पा, तर मी तेच आणलं, म्हणजे 800 रुपयात लिटरभर. आणि ड्रिंचिंग करताना तर तुम्हाला कंपल्सरी जर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही 100% तुम्ही आपलं सिलिकॉन बेस स्टिकर घ्यास, कारण की स्टिकरमुळे खूप फायदे होते. आणि तुम्ही नाही घेत असाल तर 1-2 पंप तरी वापरून पहा आणि या पद्धतीचं नियोजन करा. आणि इतर काही तुम्हाला मार्गदर्शन लागत असेल तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट करू शकता. धन्यवाद.